रम्याला पार्थशी लग्न करायचं असतं म्हणून चक्क ती आता खूप मोठं प्लॅनिंग करणार आहे, ते म्हणजे काव्याला बेशुद्ध करून तिच्या ठिकाणी आपण नवरी म्हणून जाणार आहे आणि पार्थशी लग्न करणार आहे। तर प्रेक्षकांनो, तुम्ही म्हणाल हे सगळं काय आहे आणि कसं घडणार आहे तेच सांगणारा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। तर प्रेक्षकांनो, इथे मालिकेमध्ये पुन्हा एकदा गुरुजींचं आगमन झालेलं आहे। तर गुरुजींनी या वेळेला काव्याला नाही तर रम्याला संकेत दिला आहे की थोडीशी तू जपूनच राहा, कारण तुझे फासे सगळे उलटे पडणार आहे। आता मात्र इथे रम्या चांगलीच घाबरलेली असते। तर प्रेक्षकांनो, इथे लग्नाचा मुहूर्त काढायचा असतो म्हणूनच गुरुजींना मानिनीने घरी बोलवलेलं असतं। त्यावेळेला आता गुरुजी येतात आणि मुहूर्त सुद्धा छान काढून देतात। त्यावेळेला आता काव्या गुरुजींना पाहून थोडी विचलित झालेली असते। आता ते पाहून गुरुजी म्हणत असतात, काव्या बाळा, घाबरण्याचं काहीच काम नाही, तुझं आता पार्थ बरोबर 7 जन्माचं नातं घट्ट होणार आहे आणि नंदिनी आणि जीवाचं सुद्धा लग्न व्यवस्थित सुरळीत पार पडणार आहे। पण तुम्ही चौघांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, जी तुमची जुनी दुखणी आहे ती अजून पूर्णपणे बरी झालेली नाहीये। काव्या म्हणते, गुरुजी तुम्हाला काय बोलायचं आहे ते तुम्ही स्पष्टपणे बोला। त्यावेळेला तर गुरुजी म्हणतात, रम्या तू पुढे ये, संकेत तुझ्यासाठी आहे। आता रम्या चांगलीच चाच पडते आणि पुढे येते, कारण या रम्याचं तर स्वतःच्या मनाशी प्लॅनिंग झालेलंच असतं। कारण आता आपण पाहतच असतो की ही रम्या अगदी वेड्यासारखीच वागायला लागलेली आहे। आता गुरुजी रम्याला म्हणत असतात, रम्या तू थोडीशी जपूनच राहा, कारण काळाचे फासे तुझ्या विरोधात पडण्याची शक्यता आहे। आता इथे काव्या आणि नंदिनी चांगल्याच डोळे रोखूनच रम्याकडे पाहत असतात। आता या दोघींना थोडासा अंदाज गुरुजींच्या बोलण्याचा आलेलाच असतो की ही रम्या नेमकी काय करणार आहे। तर प्रेक्षकांनो, गुरुजी इथे काव्या आणि नंदिनीला सुद्धा आपल्या आपल्या नवऱ्यांना जपा असा संकेत देतात आणि तेथून निघून जातात। आता प्रेक्षकांनो, इकडे वसवत्या रम्याला एकातात म्हणत असतात, अगं रम्या, गुरुजी तुला का संकेत देत होते बरं? आता रम्या ही पुन्हा वसवत्यांवर वेड्यासारखी वागायला सुरू करत असते आणि तिला काय बोलते काय वागते काहीच कळत नसतं। वसवत्यांना म्हणत असते, या सिलिंगवर जर मी काव्याला मारून टाकलं तर कुणालाच कळणार नाही। त्यावेळेला वसवत्या म्हणत असतात, अगं रम्या तू काय बोलत आहेस, तू काव्याला मारणार आहेस की काय? अगं तुला वेड बीड लागलं की काय बाई, असं काही करू नकोस, त्या पार्थला कळलं ना तर तुलाच मारून टाकेल। त्यावेळेला आता रम्या म्हणते, नाही नाही, मी कुठे तिला मारणार आहे, मी तर यांचं लग्न एन्जॉय करणार आहे। आता या रम्याचं वागणं बोलणं काहीच वसवत्यांना कळत नसतं। तर प्रेक्षकांनो, इथे ठरल्याप्रमाणे आता नंदिनी आणि काव्याची हळद होते, मेहंदी होते आणि लग्नाचा दिवस येतो। आता लग्ना दिवशी काव्या तिच्या रूम मध्ये तयार होत असते आणि पार्थ तिला आता गुपचूप भेटून सुद्धा गेलेला असतो आणि ती खूपच सुंदर दिसत असते। काव्याने खूपच सुंदर काठपदर साडी घातलेली असते आणि नवरीच्या वेशामध्ये खूप छान ती दिसत असते। आता इथे पार्थ भेटून गेल्यानंतर काव्या रूम मध्ये एकटीच असते। त्यावेळेला ही रम्या पटकन आता धावत काव्याच्या रूम मध्ये, या रम्याच्या हातामध्ये एक रुमाल असतो आणि त्या रुमालावर तिने गुंगीचं औषध टाकलेलं असतं। आता काव्या पुढे बघूनच पार्थच्या आठवणीमध्येच खूप खुश होत असते, आरशामध्ये पाहून आनंदी होत असते। तेवढ्यातच आता रम्या पाठीमागून जाते आणि तिच्या तोंडाला तो रुमालच लावते आणि इकडे काव्या बेशुद्ध पडते। आता बेशुद्ध पडलेल्या काव्याला ही रम्या तिथेच खुर्ची बरोबर बांधून ठेवते आणि स्वतः काठपदर साडी छान नेसते आणि आता ही रम्या काव्याला तिथेच पडद्याआड लपवून ठेवते आणि काव्याला शुद्धच राहिलेली नसते। आता ती हळूवार पार्थ पार्थ म्हणत असते, पण तिला उठता बसता येतच नसतं। आता ही रम्या छान तयार झालेली असते आणि हातामध्ये मंगळसूत्र घेऊनच म्हणत असते, आता पार्थ माझाच होणार आहे, आता तो माझ्या गळ्यामध्येच मंगळसूत्र घालणार आहे। आता मात्र इथे काव्याला नवरी म्हणून मांडवात नेण्यासाठी थोड्या लेडीज येतात आणि तिला घेऊन सुद्धा जातात। आता इथे लग्न लावण्याच्या सगळ्या विधी चालू असतात। नंदिनी जीवा एकीकडे बसलेले असतात तर ही रम्या पार्थच्या शेजारी बसलेली असते। सगळ्या काही विधी सुरू होतात। या रम्याने चेहऱ्यावर चुनरी घेतलेली असते, पदर घेतलेला असतो। आता इथे पार्थ म्हणतो, तुम्ही असा का पदर घेतला आहे बरं? त्यावेळेला रम्या नुसती मानच मिरवते। त्यावेळेला आता पार्थ शांतच बसतो, मला खुणावल्याशिवाय गप्पच बसणार नाहीत, मग ह्या कशा काय शांत बसल्यात बरं? आता इथे पार्थला हळूहळू डाऊट यायला सुरू होतो आणि जे घड्याळ पार्थने दिलेलं असतं ते सुद्धा रम्याच्या हातामध्ये दिसत नसतं, कारण त्या तर काव्या नसतातच।
आता इथे पार्थला डाऊट आल्यानंतर पार्थ पटकन उठून उभा राहतो आणि म्हणतो, थांबा गुरुजी, तुम्ही विधी करण्या अगोदर मला एकदा काव्यांना पाहायचं आहे. आता मात्र इथे रम्याचं सगळं प्लॅनिंग उलटं पडणार आहे आणि पार्थ पटकन आता म्हणतो, काव्या, तुम्ही हातामध्ये मी दिलेलं घड्याळ का घातलेलं नाहीये? रम्या काहीच बोलत नाही, शांत उभारते, चांगलीच घाबरलेली असते. आता इकडे काव्या रूम मध्ये थोडीफार शुद्धीवर आलेली असते आणि वरून हाका मारायला सुरू करत असते. इकडे आता पार्थ एवढं सगळं काही आता मात्र पार्थ काव्याला म्हणत असतो, काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र कुठे आहे? द्या बरं, मला तुमच्या गळ्यामध्ये घालायचं आहे, गुरुजींच्याकडे द्यायचं आहे. आता मात्र रम्या काहीच बोलत नाही, कारण तिच्याकडे ते मंगळसूत्र नसतंच. आता मात्र पार्थ पटकन तिच्या डोक्यावरचा पदरच काढतो आणि चेहरा पाहतो तर काय, रम्या असते. आता मात्र पार्थच्या पायाखालची जमीनच सरकते. पार्थला एवढा मोठा धक्का बसतो की मी किती मोठं अनर्थ करायला निघालो होतो. मी आता या रम्याच्याच गळ्यात मंगळसूत्र घालणार होतो. एवढ्यातच मला संशय आला म्हणून बरं झालं, नाहीतर मी कायमस्वरूपी माझ्या काव्यांना गमावलं असतं. आता या रम्याला खाड करून थोबाड पार्थ हाणतो आणि म्हणतो, कुठे आहेत काव्या कुठे आहेत? बोला पटकन. त्याला आता रम्या चांगलीच चाच पडते आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. आता मात्र मानिनी, आशाताई आणि वसवत्या सुद्धा रम्याला गच्च धरून ठेवतात. आता पार्थ पटकन जातो, या रम्याच्या गालाला जोराने दाबतो आणि म्हणतो, माझ्या काव्या कुठे आहेत? बोल पटकन, नाही इथल्या इथेच तुला पोलिसांच्या ताब्यात देणार. त्यावेळेला आता रूम मधून पार्थ असा आवाज यायला सुरू होतो. पार्थ धावतच रूमकडे जातो आणि पाहतो तर काय, काव्याच्या तोंडाला बोळा लावलेला असतो आणि बांधून ठेवलेलं असतं. आता मात्र इथे काव्याचं खूपच हाल झालेलं असतं. पार्थ धावतच जातो आणि काव्याला सोडवून घेतो. आता इथे प्रेक्षकांनो, काव्या पार्थला सापडलेली आहे आणि पार्थचं रम्याचं लग्न होता राहिलेलं आहे. आता पार्थ काव्याला उचलूनच घेऊन मंडपात येतो आणि लग्नाच्या विधी सुरू करायला सांगतो. त्यावेळेला आता मानिनीच्या माहेरचे जे गुरुजी असतात, जे संकेत देत असतात, ते गुरुजी तेथे येतात आणि म्हणतात, रम्या, मी तुला आधीच संकेत दिला होता की तू थोडीशी जपूनच राहा, कारण काळाचे फासे तुझ्या विरुद्ध पडणार आहेत. त्यावेळेला रम्या म्हणते, गुरुजी, तुम्हीच तर सांगितलं होतं की माझ्या गळ्यामध्ये पार्थच्या नावाचं मंगळसूत्र असेल म्हणून. त्यावेळेला गुरुजी म्हणाले की तू माझं बोलणं सगळं अर्धवट ऐकलं होतंस. पार्थचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात नाही तर ते काव्याच्याच गळ्यात असणार आहे. तू माझं बोलणं पूर्ण ऐकलंच नाहीस आणि उगीचच त्या पार्थच्या पाठीमागे लागली आहेस. आता मात्र प्रेक्षकांनो, इथे रम्याला खूपच जोराचा धक्का बसतो आणि ती बेशुद्धच पडते. आता रम्याला वसवत्या रूम मध्ये घेऊन जातात आणि इकडे पार्थ, काव्या, जीवा, नंदिनीचा विवाह अगदी आनंदाने थाटामाटात संपन्न होतो. तर प्रेक्षकांनो, असाच ट्विस्ट मालिकेमध्ये तुम्हाला पाहायला आवडेल का? कमेंटमध्ये हो किंवा नाही मध्ये सांगायला विसरू नका.